नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 13 जुलै 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. तर सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची अशी बाब म्हणजे नुकतेच शिवरायांच्या स्वराज्यातील 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. याबद्दल आपण आता थोडक्यात माहिती पाहूया. युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील 12 दुर्ग यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे. या 12 किल्ल्यांची यादी एकदा पाहून घेऊया. तर या 12 किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूतील 1 किल्ला आहे. तर महाराष्ट्रातील 11 किल्ले कोणते आहेत? तर रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि खांदेरी. तर तामिळनाडूतील 1 किल्ला आहे तो म्हणजे जिंजी. आता याचे महत्त्व काय आहे? तर हे किल्ले मराठा लष्करी स्थापत्य शैलीतील एक सर्वोत्तम उदाहरण म्हणून ओळखले जातात. शिवरायांच्या सांस्कृतिक व सामरिक दृष्टिकोनातून हे अत्यंत मोलाचे असे किल्ले आहेत. आणि ही हे जे किल्ले समाविष्ट झालेले आहेत, हे कोणत्या निकषांवर झालेले आहेत? तर अद्वितीय वैश्विक मूल्य या निकषावर आधारित यांचे नामांकन होते आणि त्याच नामांकनाच्या आधारावर त्यांना जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे. यासाठी राज्य पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता. तर केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने म्हणजेच आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया याकडे हा सादर केला होता. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्रिय मार्गदर्शन लाभले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशोदेशी राजदूतांशी संपर्क साधून पाठपुरावा केला होता. यामागील नेमके उद्दिष्ट काय होते? तर महाराष्ट्राच्या किल्ल्यांना जागतिक ओळख निर्माण करून देणे, तसेच सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणे आणि मराठा इतिहासाचे जागतिकीकरण करणे हा यामागचा उद्देश होता. भारताचे जागतिक वारसा क्षेत्रातील भरीव योगदान राहिलेले आहे. मागील वर्षीच आसाममधील चराईदेव मोईदम यांचा समावेश दिल्ली येथे पार पडलेल्या युनेस्कोच्या 46व्या जागतिक वारसा अधिवेशनामध्ये करण्यात आलेला होता. आणि एकूणच जागतिक क्रमवारीत भारताचा दबदबा राहिलेला आहे. जगामध्ये एकूण जागतिक वारसा यादीच्या संख्येमध्ये भारत हा 6व्या क्रमांकावर आहे. तर आशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये 2ऱ्या स्थानावर आहे. आणि युनेस्कोने जागतिक वारसा करार हा 1972 साली संमत केला होता. याला एकूण 196 देशांनी मान्यता दिलेली आहे. लक्षात ठेवा, परीक्षेच्या अनुषंगाने ही संपूर्ण बातमी खूप आपल्याला महत्त्वाची आहे. आणि यामध्ये वेगवेगळे तर आपल्याला लक्षात राहीलच. म्हणजेच महाराष्ट्रातील किती जागतिक वारसा यादी आहे, त्यातील आता नुकतेच कुणाचा समावेश झालेला आहे, हे तर आपल्याला माहिती आता होईलच. परंतु यासोबतच युनेस्कोचा हा जो जागतिक वारसा करार होता, हा देखील कोणत्या वर्षी संमत झाला, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, या कराराची सुरुवात 1972 सालची आहे. तर आता भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची एकूण संख्या म्हणजे आजच्या घडीला 2025 जुलै 2025 मध्ये एकूण 44 युनेस्को जागतिक वारसा स्थळे भारतामध्ये आहेत. त्यामध्ये 35 हे सांस्कृतिक असून 7 नैसर्गिक, 1 मिश्र आणि 1 नव्याने समाविष्ट केलेले नुकतेच मराठा लष्करी लँडस्केप समाविष्ट आहे. आणि महाराष्ट्रातील आता हे 6वे जागतिक वारसा स्थळ आहे. महाराष्ट्रामध्ये युनेस्कोची 6 जागतिक वारसा स्थळे असून त्यात 4 सांस्कृतिक आणि 1 नैसर्गिक आणि 1 आता मराठी लष्करी लँडस्केप म्हणून आता ओळख निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातील 6 कोणते आहेत? तर अजिंठा लेणी, एलोरा लेणी, एलिफंटा लेणी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस हे ओळखले जायचे. ही सांस्कृतिक स्थळे होती. तर एक नैसर्गिक स्थळ म्हणजे पश्चिम घाट, जो वेस्टर्न घाट आहे आपला, तो. अशी एकूण 5 जागतिक वारसा स्थळे महाराष्ट्रात होती. आता त्यामध्ये नुकतेच 6वे आपले गड किल्ले यांचा समाविष्ट झालेला आहे. एकदा युनेस्कोबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. युनेस्को काय आहे? तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी झालेली आहे. याचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे. यामध्ये सदस्य राष्ट्रे आहेत 194 आणि यामध्ये भारत हा देखील नोव्हेंबर 1946 मध्येच सदस्य झालेला आहे. युनेस्कोचे महत्त्वाचे काही कार्यक्रम आहेत हे एकदा पाहून घेऊया. वर्ल्ड हेरिटेज साईट मी आता सांगितल्याप्रमाणे जागतिक वारसा स्थळे, त्यासोबतच एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, त्यानंतर कल्चर ऑफ पीस, त्यानंतर ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट, हे असे वेगवेगळे कार्यक्रम युनेस्कोचे आहेत. त्यासोबतच युनेस्कोचे काही मुख्य उद्दिष्टे देखील आहेत. म्हणजे या संस्थेचा स्थापनेमागचा उद्देश काय होता? तर शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि माहिती या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे. त्यासोबतच
जागतिक वारसास्थळे जपणे व जाहीर करणे, शिक्षणात समता आणि गुणवत्ता वाढवणे, तसेच सांस्कृतिक विविधतेचे संरक्षण करणे आणि शाश्वत विकासासाठी ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, ही यामागची उद्दिष्ट आहेत. तर आता जागतिक वारसा आपण एकंदरीत सविस्तर अशी एक पूर्ण चालू घडामोडी पाहिली. आता पुढची पाहूया. चे जागतिकीकरण. तर ही देखील आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची अशी बातमी आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो यामध्ये आता ची सुरुवात झालेली आहे आणि नुकतेच ही त्रिनिदाद आणि टोबॅगो हा 8वा देश यू स्वीकारणारा झालेला आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो भीम आणि जागतिक यू नेटवर्कमध्ये सहभागी झालेले आहेत आणि यू स्वीकारणारा हा पहिला कॅरिबियन देश ठरलेला आहे. पुन्हा एकदा ही खूप महत्त्वाची वन लाईनर अशी असू शकते. कारण यू स्वीकारणारा एकूणच तो 8वा देश असून पहिला कॅरिबियन देश ठरलेला आहे. आणि डिजिटल भागीदारीचा आता नवा अध्याय सुरू झालेला आहे. नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशामध्ये व्हिजिट दिली होती आणि या भेटीमध्ये दोन्ही देशामध्ये इंडिया स्टॅक सोल्युशन जसे की डिजिलॉकर, ई साइन, गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस यांचा विस्तारित वापर व सहकार्य करण्यावर सहमती झालेली होती. विषयी थोडक्यात माहिती पाहूया. आतापर्यंत स्वीकारलेले देश कोणते आहेत? तर मी आता सांगितलं. तर त्रिनिदाद आणि टोबॅगो हा 8वा देश आहे. या अगोदरचे देश कोणते होते? तर पहिला देश आहे फ्रान्स, UAE, भूतान, नेपाळ, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर आणि आता नुकताच त्रिनिदाद आणि टोबॅगो. विषयी काही महत्त्वाच्या फॅक्ट्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. स्वीकारणारा पहिला देश आहे नेपाळ. तर स्वीकारणारा पहिला युरोपियन देश आहे फ्रान्स. त्यानंतर स्वीकारणारा पहिला आफ्रिकी देश आहे नामिबिया. आता लक्षात घ्या, 8वा देश त्रिनिदाद आणि टोबॅगो आहे आणि इथे नामिबियाचा पण उल्लेख आहे. नामिबियाने हा जो स्वीकारायचा प्रस्ताव आहे तो स्वीकारलेला आहे. परंतु अजून त्यांनी सुरुवात केलेली नाही. त्यामुळे आपल्याला त्या स्वीकारलेल्या यादीमध्ये त्याचे नाव नाही दिसणार. परंतु काही दिवसांनी नामिबिया देखील चा स्वीकार करून त्याची सुरुवात केलेला दिसेल आपल्याला. त्यानंतर स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश आता सांगितल्याप्रमाणे त्रिनिदाद आणि टोबॅगो. त्यानंतर अजून एक संदर्भात अजून एक माहिती आपल्याला नुकतीच भेटलेली आहे. ती म्हणजे दैनंदिन व्यवहाराच्या संख्येमध्ये आता ने व्हिसाला मागे टाकलेली. ही खूप महत्त्वाची बातमी आहे आणि भारतासाठी अतिशय अभिमानाची अशी बातमी आहे. फक्त 7 देशांमध्ये आता त्रिनिदाद आणि टोबॅगो धरून 8 देशांमध्ये आहे. तर व्हिसा हा सुमारे 200 देशांमध्ये उपलब्ध आहे. तरी देखील ने हा टप्पा गाठलेला आहे. बाजूच्या दिलेल्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. surpasses Visa, becomes world's first real-time payment system in just 9 years of existence. म्हणजे ला आता स्थापन होऊन फक्त 9च वर्ष झालेले आहेत. तरी देखील विजाला त्याने मागे टाकलेलं आहे. तर ची सुरुवात कधी झालेली आहे? तर भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन म्हणजे NPCI ने 11 एप्रिल 2016 रोजी ची सुरुवात केलेली होती. यामागचे उद्दिष्ट काय होते? तर बँक खात्यामधून दुसऱ्या बँकेत रिअल टाईममध्ये पैसे पाठवण्याची सोपी व जलद प्रणाली निर्माण करणे, हे यामागचे उद्दिष्ट होते. याची एक काही विशेषता आहे. काय आहे? तर 24/7 ही याची सेवा आहे. म्हणजे सुट्टीच्या दिवशी सुद्धा व्यवहार द्वारे शक्य आहेत. फक्त मोबाईल क्रमांक किंवा आयडी वापरून आपण सहज व्यवहार करू शकतो. त्यासोबतच QR कोड मोबाईल ॲपद्वारे सहज व्यवहार होतात. त्यानंतर इन्स्टंट पेमेंट अगदी काही सेकंदात व्यवहार पूर्ण होतो. अनेक बँक खाती एकाच ॲपमध्ये लिंक करता येतात. हे काही ची महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने चा स्थापना दिनांक देखील विचारला जाऊ शकतो आणि चा लाँग फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. तर चा लाँग फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. तर चा स्थापना दिनांक आहे 11 एप्रिल 2016. व्यवहारासाठी काही प्रसिद्ध ॲप्स देखील आहेत, जे आपण रेग्युलर बेसिसवर वापरतो देखील. ते म्हणजे भीम, Google पे, फोनपे, पेटीएम, Amazon पे इत्यादी. या व्यतिरिक्त अजूनही काही साठी प्रसिद्ध ॲप्स आहेत. 2024 मधील मोठा टप्पा ने गाठला होता. तो म्हणजे काय? तर च्या माध्यमातून दरमहा 100 कोटीहून अधिक व्यवहार, इतका प्रचंड व्यवहार यामार्फत होत असतो. आंतरराष्ट्रीय वापर देखील आता मी आता नुकतंच सांगितल्याप्रमाणे भारताने सेवा सिंगापूर, भूतान, UAE, फ्रान्स, नेपाळ, श्रीलंका यांसारख्या देशामध्ये सुरू केलेल्या आहेत. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. आपण जागतिक वारसा स्थळे आणि बद्दल एकदम सविस्तर अशी बातमी पाहिली आणि परीक्षेच्या अनुषंगाने या दोन्हीही गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपण अतिशय डिटेलमध्ये हे क्वेश्चन्स आपण आणि त्याबद्दलच्या माहिती पाहिलेली आहे.
तर आजचा या बेसिसवर आपण एक प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये एकूण जागतिक वारसा स्थळे किती आहेत? म्हणजे 2025 कंसामध्ये लिहिलेलं आहे. तर आजतागायत म्हणजे 2025 पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण जागतिक वारसा स्थळे किती आहेत? तर पर्याय क्रमांक 1 आहे 6, पर्याय क्रमांक 2 आहे 5, पर्याय क्रमांक 3 आहे 7, तर पर्याय क्रमांक 4 आहे 10. तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे 6. तर महाराष्ट्रात एकूण जागतिक वारसा स्थळे किती आहेत? तर 6. मी नुकतेच सांगितल्याप्रमाणे अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, एलिफंटा लेणी, त्यानंतर मुंबईचं ते आर्किटेक्चर आणि त्यानंतर पश्चिम घाट असे 5 आणि आता नुकतेच झालेले महाराष्ट्रातील गड किल्ले हे 6 असे एकूण 6 जागतिक वारसा स्थळे महाराष्ट्रात आहेत. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच बाकी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजेच टेलिग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सर्व ठिकाणी आम्ही आहोत. या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.